हा तिकडे काम करून आलास आता बोटवाला सोडायतून जास. असं आहे का म्हणजे काय आता तुम्ही ते हिरो झालं काय इकडे लाईन लिहायची गरज नाही. ते म्हणाले तर दुःख पण चेहऱ्यावरची दाखवाय नाही जमत. ना तेच माणूस तेच क्षेत्रात उतरलाय. राजेदा आरडत असं ऐकव नाही. सांग वाडीत गेला. अरे या सकाळ शिकदिरा फवार आहे फवारणी कसा मग मी स्वतःच करून घ्यायचा माझा अभ्यास आहे. ओढ्या केला हा मित्र ये ना मग 32,000 लावेला आहे पण असा 30,000 पकडून चालू. त्यांच्या लावेल आहे ना कैच्या म्हणजे 2 महिन्याचे वर झाला आहे म्हणजे अजून काढेल तर नाही. तिकडे दुसऱ्या तिकडे सांग लावेल त्या कोठ्याच्या चारोटीला आहे धामटण्यात तिकडे कोठ्याक लावेल हा तिकडे 40,000 आहे. 40,000 नाही आहे या 32,000 32,000 म्हणजे ओढ्याच्या हा तिकडे थोड्याच जास्त हा ते दोन्ही हा तिकडे जास्त आहे थोड्या पण तिकडे ना लेट लावेल आहे तर अजून तर नाही एवढे फुलावर ना ते आहे ना तिकडे तिकडे मग कोण राहत नागायला तिकडे काय तिकडे आहे ना माणूस ठेवला आहे माणूस आहे वॉचमॅन आहे तिकडचाच हा तिकडचा एक जण आहे एक आपला यो आश्रीवर पाणी पडतो महाराज नंदू पडतडे तो आहे तर मग तो तिकडेच राह कसा एक गावातला पाहिजे तसून ना माणूस वॉचमॅन म्हणजे माणसा बिनसा लागली तर पटकन जाणार बिना होऊन जायचा. मी आता सुटीच करायचं होतो या थोडाच राहिला आहे थोडाच फवारून काय लगेच आता फुलं आली त्याला कोणा टाइम लागे मिरच्या याले ना म्हणजे सेटिंग तर पडेल आहे म्हणजे आता ना 10 दिवस तर फार झाले लगेच तयार झाला. मग काय खुडायले तर खुडायले काय माणसा येत आपली किरण याची पाड्याची येत वरठाला त्याची पाड्याच्या पोरग्या येत त्यांना त्या समाज भेटा 10-12 गेल्या वर्षी तर फार 50-60 जण आहेत एकच दिवस चल बरं आहे माणसाला काम भेटे आपल्याला 2 पैसे भेटत तेच ना कलाकार माणूस इकडे शेतीत गुंतेल आहे त्या चॅनलवर गाणी नाही ना चल तिकडे या चांगला रे पण ते मेहनत आहे त्या सगळ्या गोष्टी करायला लागत नाही काय. नाही ते लावशी ना आखासून मग माणसावर नाही भेटत चार्जिंग वाला काय कसा करतो हा हे चार्जिंग वाला असा आता ना ओढा बुहून लावलेला आहे तो ओढे केला तर हात टाकून मारून मारतो मारायचं करत कोणाक चार्जिंग पुरे द्या येत ना हेच सांगायला गेलं तर आता मी ना इकडे 25,000 झाडांवर म्हणजे फवारणी करे ना म्हणजे धरून चाल एक वेळ चालेल हा कंटिन्यू चालूच ना बॅटरी म्हणा हा बॅटरी आहे नाही जायचं पाणी ते नाही वरच ना खालून आहे बॅटरी ना म्हणजे एवढा नाही काय गेल्या वर्षी जी होती ना तर आपल्या पावसाळ्यात तर वापरत नाही कुठं फवारण्याने काय तर मध्ये बॅटरी खराब होऊन जायचं बदलली आहे बॅटरीचे कोण किती मग आपला बॅटरी दिजे त्याचे 100 रुपये कट करून 700 रुपये घेत 800 रुपये सांगत नाही पुरा याच काहीतरी मी तोड्यात ना अरे 2600 काय 2700 रुपयाला असा घेईल ते डॉक्टर कंपनीचं होत हा ते भेटत 2,500 पर्यंत काही 5,000 2 भेटत पण ते हे चांगला म्हणजे आपल्या वापरेला आहे ते आपल्या कुठे जास्ती वापरेला ते माणसं अजून ते हापसे वापरत ना असं माणसं माणूस काय टेक्नॉलॉजी जरा आता विचार कर ना 5,000ची वस्तू आणून ना त्याला जर भातच फवारायचा हवा तो काय करेल एक टाईप एवढा कामाचा नाही ना त्याच्यासाठी बैला औषध नाही बैलांना औंधच आमच्याकडे ना ठरवेल आहे देवलात काय म्हणजे हॉली परत तर हे वालायची ना ज्याला लागवड करायची आहे तोपर्यंत यंदा म्हणजे बरेच लोक उडीद ना तो टाकेल आहे ना तरी पण देत ते हाकलून काय करशील ना कसं आपला
आहे आपल्या हे करेल लोकांशी गाजू करून नाही जमत. बरोबर का नाही? फार काही करत होता आपले व्हिडिओ करून नेमकीच राज एक म्हणजे मग येतो ना इंजिनियर होता तो सचिन सातवे तो जोडीवाला आहे तो त्याने व्हिडिओ केला. हा तर होंडा काय हुंडाई त्याने गाडी करेल. गाडी करेल क्रेटा माग तू सांगत होतास ना वेरणा करेल. तर तो आपल्याहून तर मोठा माणूस ना जोडीवाला तो मोठा म्हणजे मोठाच शेवटी हंबल माणूस जास्त तर म्हणजे त्याने कमेंट होती का म्हणजे संवाद कौशल्य नाही म्हणजे बोललेच नाही तसा. तो जरा मोठा माणूस तर आपले काय आपले ग्रहण करायचं ऐकायचं असं शिकायचं हवा काय ते नाही काय. बरोबर मित्र तर जास्ती बोललो सांग मग कैसे आपले पण मिलू असा करत चल एक व्हिडिओ करायला लागत नाही का. अचानक आलेस ना मला युट्यूब एक युट्यूब कलाकार एक म्हणजे एक व्यवसाय उभा करायचा. वेशुगुहे सारखा उदाहरण घेतला तर मी वेशुदाचे ना मी लावेल पण आहे ना जाधील तर त्यांना काय दादा कर चांगला आहे वेशुदा हाला. मग बरेच आपले नरेश माझा मित्र आहे कासेतला गायकवाड तो मग त्याची टाईम मध्ये कृष्णा पडवले झालं मग ते कमलाकर दाहे ना किशोर दाहे मग आहे ना आख्या हे म्हणजे मदत केली. मदत म्हणजे सांगा ना ते माणूस पण चांगला आहे शेतकरी माणूस चांगला एक सांगितलं म्हणजे ते माणसं कैशी करत आहात तरी पण माल येत गाडी घेऊन ना माल दाखवत नाही या फवार जो सिंह कर चांगले आहे दादा टेन्शन नको म्हणजे भाव तर भेटेल का नाही पण दादा भाव तर यंदा राहील असा तर आपल्याला 20-60 वर्षा पुढे भेटेल काय पण समोरचा जे माणसाने एवढे वर्षा करेला तोच जर आपल्याला सांगतो जरा 20-60 वर्षा माणूस ते चांगला आहे आजपर्यंत त्यांच्याच म्हणजे मदत अशी घेत आहो शब्दाला येत. आता 2 दिवस अगोदर म्हणजे एक बेंडकाचा व्हिडिओ होता तो व्हिडिओ तो सांगा काय हे सोना आहे सा म्हणजे ही जमीन जागा आहे सोना आहे त्यात फक्त तुम्हाला उगवता आला पाहिजे पेरला ना. हा मेहनत आहे मेहनत म्हणजे लोकांचे भरोसे नाही वेळ आली तर आपल्या हीच उचलला पाहिजे वस्तू यो येईल ना तो येईल ना 1-2 दिवस घालून जमन आहे नाहीला नाही उचलला पण घेतला वाटेर ते आमची आया पण म्हणजे ना सांगू का तुला आया फार मेहनत करत बाना ते बायकोना ते आमची म्हणजे सांगाय नको मी तर म्हणजे एक सांगितलं तर काहीच नाही मी समजा पैसे लावत हो पण पैसे लावून नाही होय ना म्हणजे म्हणजे जास्ती करून पैसे लावूनच नाही होत मेहनत करणाऱ्यावर पण मी नाही. त्या युट्यूब चॅनल एवढा भारी झाला मस्तपैकी कांबड्याचा गाणं केला तसं बंदूच जसं काही गाणाच नाही मी कांबड्यावर केला ना एक तारप्याच्या गाण्याला त्याच्यानंतर त्याच्यावर तारपा एक तारपा केला त्याच्यानंतर एक ना बायको जाशील तरी पाहना त्याला लगेची जोस एक ना तो एक तारपा असा तारपावाल्या वाजत तारपाला एक मग दिवाळी तारपा केला नुसती तारपाची धुन ते ना मग तशी मी बरेच जण विचारत मी सांग आपला लास आहे आता आपली मिरच्याची बाग लागलो ना नाही टाइम भेटायचा असा काय मोठा काय कारण असं म्हणजे या युट्यूब झाला पहिला ड्रायव्हर होता म्हणजे तुझ्याबद्दल ओळख मला माहित आहे एक ड्रायव्हर होतास नंतर मी गेला बसून गोष्टी करतो तू गाणी केली पण या शेतीकडे बोलायचं असा काय विशेष म्हणजे काय माहित आहे काय तर नसा आला भात शेतीत आहे पण या म्हणजे मिरच्या वगैरे असं वाडी वगैरे जास्त कोणी काय करत आहे ना. म्हणजे याला एक मेन कारण काय माहित आहे काय मी कोठं आता ड्रायव्हर म्हणजे फार हिंड माहित ना कोठं पण हिंड तर त्याला ना एक गरजेचं राहत वेगवेगळं माणूस भेटत पाहायला सगळे याच्यातलं भेटत क्षेत्रातलं माणूस बरोबर ना. तर असा होय ना काय तथं म्हणजे आपल्याला एखाद्या नांगाचा वस्तू माणसाने इन्व्हेस्ट करेल आहे ना तो कसा पुढे जातील आहे काय ना तर त्या गोष्टी आपल्या हे फायद्यात काय येईल ते ऐकून घ्यायचं असा ते क्षेत्रात मला ते बरंच मिरचीवाला भेटले ना तर हे आपल्यासाठी पण योग्य आहे ना हे आपले करू शकतो असा बरोबर काय त्याच्यासाठी कुठे साहिलच बसू ना यो याही लावला आहे ज्याची जागा आहे ना ही भाड्याने ठेवली आहे ना भाड्याने ही ज्याची जागा आहे ना त्याच्या एक साईडला मूग आहे मुलं ना ते लावला भाडा काय काय पैसे भाडा ना आपली माहिती ना माणसाचं ते कर मग नांगू काय द्यायचं त्याचं आहे काय द्यायला लागेल बरोबर का नाही आपल्याला त्यातून काही भेट का नाही भेट त्या पुढची गोष्ट पण ज्याची जागा आपण वापरली आहे ते त्याला द्यायला लागेल पडायला बसून ते यावर बाकड्यावरच जाऊ ना चालेल. काय गाणं बाणा काय करायचं नाही का नाही गाणं ना गाणं करायला लागेल माझ्याकडे MP3 पण 2 रेकॉर्ड आहे पण नाही मन नाही लाग पटकन इकडं मालबिल आता समजा निघायचा राहिला तर घरची फोन येईल अरे गाडी पाठवूया तर मग ड्रायव्हरला फोन लावायचा मग ड्रायव्हर गाडी घेऊन येईल मग अरे तिकडं तलाशील तर व्यापारी लवकर वाहरत आहे त्याचा फोन आपल्या सूट मध्ये मला म्हणूच नाही
उद्या ना नितीन जरा लेट झाली मिरची लावाय. आता ओढेवरीस ना म्हणजे जरा लवकर पाणी लेट होता ना म्हणजे लेट परत पडला ना. हे पाईप आवडीचे बघा काढायच काय सांग. तर गेल्या वर्षी तर ते तिकून लावेल ना, आता जागेत आपली दुसऱ्याची बरोबर काय भाड्यान ते त्याची जागा त्याला मोकळी करून द्यायला ग. सूर्या पाण्यांना रात्री इथे मग कोण आता आईश ना बाबाच राहत ना. आम्ही तिकून आता आपली जागा आहे त्यात पण लावेल आहे ना 7-1 आपली जागा आहे पण त्या मध्ये ना इकडे तिकडे शेता ना या कसं आहे 7-1 आहे रोप ना. आपली एकूच जागा आहे त्यातच लावेल आहे सा. मस्तपैकी वातावरण आहे ना. असं जरा उन्हाला असं आहे ना का पाणी जरा कसं उन्हाला आहे ना कसा नीला दिसे का फार भारी वाटत. पाणी नाही तेच ना. आमच्याकडे ना पाण्याचा पण एवढा टेन्शन आहे ना का म्हणजे या पाणी ना आता मी ना इकडे कोणी वाड्या लावत नाही आहे ना तर ते आहे पाणी. आता मिरचीला सांगला ना का एकदा सकरा दिल का पाणी जास्त गरमीचे ना. गेल्या वर्षी तर तुला सांग ना का मी एक खुडा असा म्हणजे काढेल हवा एकदा फुलाला त्याचा ना. पाणी कमी पडला ना ओहलाचा ना पाणी कमी पडला तर आखी मिरची गेली मुरडाना तो आला तर मी मा गेल्या वर्षीच सौदाने इथं विहीर खणले आहे ना. इथं समोर आहे ना विहीर खणून ठेवलेला आहे. 1 लाख रुपये खर्च केला खणून ठेवले आहे. आता यंदा त्याचं 2-2.5 लाख रुपये खर्च करन ना बांधून टाकन म्हणजे लाईफ टाईम होऊन झाला आहे. काय टेन्शन नाही ना. एकदम ओहला साईडला सुकालाचं पाणी आहे पाण्याचं तर टेन्शनच नाही. आता त्याचाच पाणी आहे पण यंदा म्हणून बांधू असा करत फार कशी मन करू आपले मिळून एक तुला सांगता व्हिडिओ करायचा आहे मस्त असा निवांत गप्पा असा म्हणजे भेटायचे स्वतः मिहू कामात राहणार. तर मला त्याचा ठर नितीन मन करत हवा व्हिडिओ साठी सांगते कोणाला म्हणजे बिझी माणूस हो असा काय आज इकडा हो तिकडा हो. पण आमच्या घरात काय मी एकलाच ना. आईस ना बाबा सांग पोस आहे बारीकली दोघा बाईक होते ते काय काही घरचा आला का मग ते आपल्यावरच पड का मग ते आपल्यालाच इकडे तिकडे जरा नांगायला लागेल असं. तरी पण जमिनीला टच माणूस शेती करस या मिरच्याची लागवड करस. सुरुवातीचा तुझा काय सम आहेत का फक्त एक ड्रायव्हर ना माझ्या जरा आम्हाला मोठा आवाज विचारलं ड्रायव्हर पासून वल कशी नंतर गाणी केली. गाणी नंतर आता सांग मिरच्याची लागवड म्हणजे व्यवसाय एक माणूस असा म्हणजे व्यवसाय एक मिळला तर लोकांना असा पोहोचला पाहिजे समजला पाहिजे व्यवसाय पण केला पाहिजे. शिक्षण म्हणजे ना फार गरजेचं आहे. पण आपली समजा साला मी शिक्षण ओढा घेतला शिक्षण घे ना नोकरीत ना इकडे तिकडे ना 53 वर्षात जर वाया घालवायची बरोबर काय विष्टीच जात ना. म्हणजे शिकला 12वी झाला काय कॉलेज झाला 14 का पगार थोडा चालू आहे आपल्याला काय चल याला 15वी झाला याला तर पगार चालू म्हणजे करावा. पण म्हणजे थोडा कुठेतरी जॉब पण करावा जेणेकरून पहिला आपल्या घरच्या हे केला हवा मदत. पण आपल्या हे तरी पुढं काय कुठं आपल्याला नोकरी भेटेल याची इकडे तिकडे फिरणार आहे चालू आपला तर ते खर्चापुरी तरी सोडवलं पाहिजे तसं म्हणजे मला वाटत. त्याच्यातून काय आहे माणसाला एक अनुभव काय मेहनत काय आहे ती पण समज. डायरेक्ट एखाद्याला नोकरी लागे ना नाही रे ते मुंबईला राहायला लागे रे इकडे राहायला लागे रे ट्रेनला जायला लागे रे त्या सोडून दे. मग एखाद्याला साहजिक भेटत आहे त्याची कदर नाही. पण एखाद्याला माहित आहे का बसायला जाणं पावडे गंभीर व्हायचे करायला लागत आहे तो सांग मरून दे काय होणार या नोकरी आहे भरले धक्का खात जात पण नोकरी करा नसा नाही काय. त्यांनी पण म्हणजे शेतीच करा ना या करा असं नाही पण जिथपर्यंत त्याची इच्छा आहे ना तर त्यांनी काहीतरी करावाच असं म्हणजे असं नाही का मी शिकेला होतं त्याच करेन असं. कामाला तुला सांगू ना मी आता तुला पहिलीपासून स्टार्टिंगची गोष्ट सांग ना मी चालत पण जात होतो. पण आमची कसं आईश ना बाबा आम्ही 3 माणसं बाबा जाई बोटीत आईस राह घरी तर आमचे आया तर घरीच मी जाई चालत चालू ना आता भात बीत कापून ठेवज तिकडचे आला का भाताचं भार बांधून दिजत म्हणजे आपल्याला नेवात तोडक त्या भात एक शेतातला आखा व्हायचा वाचत बोटीत कशात त्याला जात ना तर पैसे फार गरजेचं एक तर म्हणजे थोड्यात ना म्हणजे काय होतं एकदा मी ना माझा म्हणजे सांगायचं ना तर तुला म्हणजे शिक्षण जागा आता काय म्हणजे मी 5वी पास ना मग 6वीला दिवाळीपर्यंत दिला ती पण गोट शिकाय दिवाळीपर्यंत कसे आधील आमचे मुख्याध्यापक ना लहारी सर त्यांची तोंडगी होती म्हणजे
काय सांगते म्हस तोंडगी पण आपली तर तोंडगीच सांगत. तर ते तोंडगी होती ना तर त्याला ना म्हणजे मग कसा बास दिवाळी सुद्धा बोटीत म्हणजे दिवाळीच्या आधीच बोटीत जात ना भातगाव थोड्यात बोटीत गेला ते तोंडग्याशी कोणी नाही मी तर चालत ना भात कोण कापरला ती चालेल कोण मी हे चालत दे का नको जास ना तो तोंडग्याशी राह मी राहिलो तोंडग्याशी राहता राहता अरे दिवाळी मग त्या चालतच नाही गेलो ना मा चालतची पोसायला काय कशी अरे तुला आता मास्तर फार कुठेल तू अडीक दिवस नाही दिला आहे ना तुला नाही फार मी तर मग घरचे हो रे का मी तर नाही जात तुम्ही ठेवला मला आता मला कुठं जाईल ना ते असा करून मध्ये मी साला हो सोडली मग होतो मी इकडं मी तरी ना खारी खुरणलं शेट एक वाडीत तसं हा वाडीत तो हा याला खारी खुरण पालघर तर वाडीत नाही आली तर मी कसा घरीच राहील तर मग मी गेलो हो पोसे 20 रुपये मजुरी दिजे जेव्हा बिवाय देत तर आमच्याकडे पोसे ना ते त्याची बाग मी पण गेलो 20 रुपये मजुरी गेलो काम करा मला तर सांचे 8वी आहे का मी तर रड म्हणजे घरशी जाधेलूच नाही ना रे बरोबर आहे तर घरचा मी सांज पडली का 8वी तर आमच्याकडली ना जी खारी खुरून म्हणजे येत होती ना मोठी माणसं ती आली होई घरी तर सांग काय आयाला सांग का म्हणजे काय म्हणजे अहने म्हणजे पोसायला खाया पण नाही देवाय काय सांग तर तुझ्या कामाला घालवला असं सांग यायला त्या वेळात आठवला बानी सेटले पडला ठगला अरे ना म्हणजे बानी सांगला होता त्याला तायाने मसाला काय 52,000 आहे घरी कोण आहे तर त्याला वाहारला आहे सा तर सेट वाले एमिटी घेईन थोड्यात एमिटी म्हणजे फेमस सेट पाय थोड्यात एमिटीचा तर तो मला सोडायला तर बस तो खुशा नाही मग आता समजला तो काय मला ठगूनच आणून ठेवायला पण त्याला बेस नाही आठवत आहे ते आणून ठेवायचं ना मग त्याची नंतर ना मी होतो म्हणजे घरी असा ना मग आमच्याकडे ना मनोरी उत्तर गोराई तिकडे कामाला जात तर तिकडे ना बाकीच्या 100 रुपये काही दिसत ना मी जरा बारीक तर मला 70-80 रुपये दे तिथं सेट तर मी तिथं म्हणजे सांगायला गेलं ना तर आंब्यावर फवारणी झाली गवत पण कापायचा तिकडे साफ करायचं जागा म्हणजे सगळं एकच काम नाही होता सगळं काम नाही ते असं तुला सांग ना गटार पण वाकरायला लाग कारण गटार जरा साफ करायचं होते आहे तर जरा आहे ते भावाशी जातं या करायचं आहे लाद्या पण पुसेल म्हणजे सांग काय जरा आता ना क्रिसमसचा सण यायचा आहे मस्त तुला झोपडी बनवायची आहे ना आपली होसं तर माहित ना मातीतलंच माणूस कसं झोपडी बनवायचं काय माहित तर गवताचे त्या काड्यासारख्याच कापून ना मस्त गार्डन टाईप करायचा एक झोपडी बनवायचा त्याच्या क्रिसमसच्या टायमाला थोड्यात मस्त मी त्या बनव तर मला मग जास्ती करून ना त्याचे घरचे कामात पण नाहीत ते काही असं मी थोड्यात तेव्हा मी तिथं म्हणजे त्याचे काम करणं ना तिथं म्हणजे थोड्यात मी असं काय आपले कसं काम पण नाही असणार आहे ना वय पण बारीक तर मी भंग ना तर असा एखाद दगड गवसायचा मोठा कंबर दुखरा तर म्हणजे असं त्यावर निजायचा म्हणजे यात जरा उचा झाला ना काय ती कंबर सरळ व्हायचा नाही तिकडे आंब्याची झाडा काढायला त्याकडे निजू राहायचा ना थोड्यात आमचे ना मी तिकडंच होतो ना मग आमचे ना घर बांधाय घेतला तर मी ह्या शेटले सांगा काय देश पैसे सांग 13,000 रुपये दे दिलं हवं म्हणजे मागून तर आता 70 रुपये मजुरी तर कडा हे करायचा तर आम्ही काय करू इकडची गेलो ना समजा आता सक्रातीला गेलो ना सक्रातीला गेलो तर डायरेक्ट तिकडच राहायचा म्हणजे यायचं ना येईन तरी कसं सकाळीच यायचा ना चावल घ्यायचा ना घेतल्या गाडीला का मस्तानवर गेला काय टेम्पोत बसला काय काश्मीरात उतरा काय भाईंदर ना तिकडे डायरेक्ट उतन गोराई तिकडे काम करून आता बोटवाला सोडायचं जास्त असं आहे तर मी तिकडे काम करेन ना थोडस ना वाईट परिस्थिती ना म्हणजे तुला सांगाय गेला ना तर आमची ना आम्ही कामावरून मला अशी घेऊन आली ना तर आम्हाला राहाय घर पण नाही ते विहिरीचे आंब्याचा झाड आहे ना त्याकडे आम्ही राहत होतो मग मोठे बासचे घराला पडगी काढणार म्हणजे थोडं आम्हाला खाया नाही ना तर म्हणजे कसं विक्रमवर्षी जशी आलेली होती ना भज्या तर तिथे मला काय जेवाय देशात असणी म्हणजे मला भज्या दिली काही खा सांग तुम्ही सांगा ना जेवण पाहिजे आता शेवटी जेवणाची जेवणाची भूक ना पोस आपली बारीक आपल्याला काय समजे काय आता निघूत आलं ना आपल्याला खाया पण नाही तर कसा काय सांग पण आमचे मामास आहे ना आजचा भाऊस तो म्हणजे फार बेस दक्षिण मामास ना माझं मी सगळं मामास बेसूच पण बिचारायचं ना त्याच्या परिस्थिती म्हणजे आमचे असले विक्रम मंडळी ना बसवून ठेव ना त्याच्या ओळखीचे व्यापारी म्हणजे शेटलॉक त्या पायशी 200 रुपये मागून ना ते 100 रुपये असले देईन असं करून मी त्या राशन बिसन आणून ना आम्ही अडे मग त्यावर मी तिकडे कामाला होतो ते सांगू गोट का मा घर म्हणजे आमचा एक होता कुडाचा घर पण एक गोट आहे आमचा ना कुडाचा मा चांगला घर म्हणजे तावड्यात मला आम्ही आलो लोक स्ट्रगल अशी करून म्हणजे ते माणसाला मग आईशी थोडी मेहनत फार घेतली आता आम्ही आलो ते बोललं तर थोड्यात होता घर पण आम्ही ना आता शेतावरचं माझं घर आहे ना ते झाप बांधील ना तर आम्ही इकडेच राहायला लागलो
तर आमच्या इथे एक ना काकाच होता सध्या आकाश ना, त्यांना राहायला घरच नाही, तर ते रडत. तर आम्ही त्यांना आमचा चांगला घर राहाय दिला. तर म्हणजे फार पुण्य भेट असा, म्हणजे मला समजला का आज आपला म्हणजे घर पण चांगलं आहे ना, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे असा. मी त्याच्यातून सांगलं म्हणजे आपला घर सोडून त्याला दिला का तुम्ही येत राहा ना, आम्ही पडालीत राहाय गेलो शेतावर ना. एखाद वर्ष का 2-1 वर्ष त्यात काढले ना, ती तिथं राहिली म्हणजे त्याला एक सावली दिली, तर आपल्याला पण सावली भेटच आहे त्याच्यातून. त्या एक चांगली गोष्ट म्हणजे फार ते मेहनत. मी वाड्याला पण जाई ना, मी पहिला एकलाच जाई ना, मग अशी मला घेऊन गेली तिकडे कामाला. तर वाड्याला तुम्ही त्या लोटगाडी ना मालाचा त्या घेऊन जाय ना, तर थोडा बॅलेन्स तुझा एक आहे ना, थोडा वयहून कमी ना. शेवटी मी तिकडे वाडे 70-80 रुपयावर काम कर म्हणजे तसा म्हणजे असे शेवटी कसं पोराची जाणीव रह ना. तर हे विचार केला असं काय पोसायला आत्तापासून जसा काम करायला लागेल तर मंगाधर काय करायला सांग. तर आता साला तर शिकेल आहे, तर फार मोठा स्वप्न म्हणजे ड्रायव्हर शिकवू असा. ते कसं काय असं म्हणजे तोड्याची गाडी शिकलास काय? गाडी कशी काय घेतली मग? ती पण ना फार मोठी हकीकत आहे. तुला सांगू ना का माझा ना माणसाने एक ना स्वप्न म्हणजे ना ऐपतीनुसार ठेवा. एखाद्याच आपल्या बंगला नांगला ना, डायरेक्ट बंगला तर बांधायला लागेल तर चुकीचं आहे. म्हणजे माझा स्वप्न ते कसं सांग, म्हणजे मी ना म्हणजे ड्रायव्हर शिकायचा ना, आता निजे ना तरी विचार करा गाडी चालव ना. थोड्यात काय जीप गाडी महिंद्रा जीप गाडी ती कमांडर. मी गाडी चालव ना तसा एकल्यावरच बसून ना सामान चालवा ना. बारीक पण आहो लोकांना मालत नाही तिचा काय, अरे फार सारे बारीक पसा तरी गाडी चालव असा. तर म्हणजे त्या माझ्यासाठी फार खुश कमी गाडी शिकन. तर मी तसं मग मी गाडी शिकलो तर वयहू कमी, लायसन होऊन आहे, बिना लायसनचा गाडी चालवा ना. तर थोड्यात मी आहे ना म्हणजे खडकीतला अशरफ त्याची जीप गाडी होती ना, त्यावर तर मला तर 2400 रुपये दे महिन्याचे. पण मी ना 2400 रुपये दे, पण मी त्याच्या गाडीवर 14 महिना काम केलं. पण माझ्या म्हणा तर मी फार इमानदारीने केला. म्हणजे सांगाय फार तर मला असा फालका मारत ना उडवत पैसे, तर मी फार तर 20 रुपये घेत होतो. म्हणजे ते पण तर कसं आहे, मला खडकीत इथं यायला लागेल ना, तर पटकन 10 रुपये भाड्याला पटकन सांजचे टाइम होतो. कोणाची गाडीत यायला लाईनच्या गाड्या राहिल्या तर तो एक सांगायचा का पासूच काढले सांग, कोणाच्या यातून बसला का गेला का उतरला. पण एखाद ट्रकमध्ये काय सकाळी लवकर जायचं पहाटे, तर ट्रकमध्ये बसून त्याच्या घरापर्यंत जायला लागेल, काय समोरची माणसाला 10 रुपये द्यायला लागत गाडीवाल्याला, ट्रकवाल्याला काय. तर त्याच्यासाठी तुम्ही तोड्यात ना मी ड्रायव्हर शिकलो. ड्रायव्हर शिकल्यानंतर मग ना शिकलो ना मी तलवाड्यात गाडी लावून ना, तर माणसा बसतच नाही. तर मग आम्ही अरे विक्रमगड आर्डर ना मी किने राहू सा करून बसवा, बसलेला फुल भरला का पटकन बस चालू करा गाडी ना, गाडी काढा सा. एकदम बसेल राहत माणसा का मला समजे ना गाडी चालव काय त्या वर्षी. म्हणजे आमच्या लाईनला एक मी बारीकच असा होतो आख्यात, म्हणजे काही बारीकला ड्रायव्हर सा. तर मला पोसायच सांग ए फस आहे. पण मी ना ड्रायव्हर शिकायला पण किनर असताना ना थोड्यात राखेल होतात ना जीप मध्ये. तर मी अथून घेईन ड्रम तर कवडा असलं चालत जाई. यो ड्रायव्हर सांग जा तिथं 1 नंबरला ड्रम घेईन ना, डिझेल भरवतो मी तिथं घेईन वाठेर ना. थोड्यातून अशी परिस्थिती का मला भराय पण कपडे आहे, तर मी काय करा शर्ट भर ना चरडी फाटेल कुल्यावर तसा बांधून घेई, म्हणजे झाकून ना बांधून ना. मला ना म्हणजे हौस कोणाले का मी ड्रायव्हर होऊन असा केगव्याचा सकाराम. तर मी बैलाचा इथं डोंगरेशी ना सडके साईडलाच आलो काय ड्रायव्हर असे मस्ती कराय काही येत असं म्हणजे चटकं काय करू तर ते बोलक. तर एक दिवस मला आयनसला काय गोडा नाही जातो, तथं भावराचं दुकान आहे ते चंदभावर, जा गोडा नाही जातो तथं गोड घेणी जास. तर चालेल म्हणजे. तर माझ्याकडे मोठे वाजता पोसेना ते आम्ही हरेच ना, तो गेलो तर आता सकाराम भेटला ना, पाणी पड काय सांग कोठं पोसाय आता गोवारी राहतो बोल करा कोठं सांग दुकानावर पण जाई. हे सांगा बसवला ना याने दिला मा पाई गाडी डुगडुग्या चालव बसा डबडब. अरे घेतला तर मी मग पहिल्यांदा तरी बेस नाही. तर तो मोठे पाचा आता नको असा आता नको दुकानात गावात जाऊ, म्हणजे तुपाई दिला आता जवळ तर जर उतरायला लागेल. भले तिकडशी तो गोड वजन खाद्यावर घेत यायला आपले येऊ. पण तो जोडीला होता का नाही तुझे? कोण तो पण तो ना म्हणजे स्टेअरिंग दिली मी बेस बरा नाही ना. तर अरे तू सांग शिकशील उद्या पैसे माझ्या हारी आहे. मेरा त्या फाटेल चड्डी भरून ना पाण्यात ना भिजून ना खा असा ना देत बिचारा वडापाव खा. त्याची माग सजा राहिलो मग थोडीशी ड्रायव्हर अशी मला माझ्या घ्याकडे बिचारा वारला तो ना विहिरीत पडला काहीतरी. तेव्हा एक चांगला आपला गुरु आहे त्यांनी शिकवून मग त्यांनी ना त्याला
सांग का तू आईशी म्हणजे आमच्या आई सांगला का म्हणजे तुला पैसे देत आहो पोसायला शिकव ड्रायव्हर तरी शिकव म्हणजे स्वप्न देतात. तर त्याने बिचाऱ्यांनी मला तेव्हा कसं लोकांची गाडी ड्रायव्हर समोरून एखाद्याची गाडी येई तर तो घडी भर देई मग लगेच ते दुसऱ्याची गाडी आली मी शेटला सांगून दाखवत का तो ड्रायव्हर शिकवायला लागला आहे सांग. तर मग तसा करून त्यांनी सांगितलं मला दादू यो खिडकीतला रामदास भरपूर पण तो त्याला दादूच सांगितलं. तर त्याची कशी स्वतःची गाडी ना तर तो मला द्यायला लागला पण तो ना पका बनेल असा काय करे बरं म्हणजे चांगला माणूस तो म्हणजे असा काय पोरक्या बसले ना सांचे वेल काय काय ते इधर चालव असा ना मग घेर बेर टाकताना चुकला काय चपली खल कुठं म्हणजे पोरक्यातले म्हणजे थोडा लक्ष देईल त्याचं चांगला शिक्षण शेवटी येणार आहे तर त्याने हे करेल सांग. मग ते झाल्यानंतर ना म्हणजे विचार केला ना तर म्हणजे का लोकांची गाडीवर आपली एवढं मेहनत करू येत्या तर गाडी आपली स्वतःची पाहिजे असा. तर थोड्यात ना मला मॅजिक आम्ही कसं राहिलं राहू ना तर नवीन गाडी आली काय कंपनीवाले ऍड द्या येत तर ते मॅजिकवाले टाटा मॅजिकवाले मी ते जीबवर काम करेल मी बरीच गाड्यावर पण काम करेल म्हणजे मग आता बरेचसे चालवायची गाडी मग स्कॉर्पिओ बेब्रो मुंबईला जायचं पण थोड्यात ते ऍडवाले येत ना तर काय त्याचं कसं काम राह काय कोणत्या तरी माणसाला ट्राय द्यायची कोणाकडे त्याचा पण एक त्या काम आहे ना तर ते आपल्याला दिजा की असं ज्यादा तिकडे राऊंड मारून यायचा काय नाव देत ना नंबर घेत ते टायमात असा याचे दिवाळीचे जुलैमध्ये हो ऑगस्ट मध्ये गणपती आहे ना काय ना ऑगस्ट सप्टेंबर मध्ये हा तर जून जुलै असा ना ते टायमात मला फोन आला काय म्हणजे टाटा मॅजिकला चांगली ऑफर आहे हा 50,000 रुपये भरून ना घ्यायचे मापा येतं ना तर 25,000 रुपये म्हणजे होतं गाडी चालवत आहे कोणा दुसऱ्याचे तर 25,000 रुपये होते. तर आमचे मी नांगर हिंडव नांगरा अशी ना मी नांगर थोड्यातच फोन येतील मी नांगर उभा केला ना बा म्हण असा फोन आला आहे तर 25,000 रुपये 50,000 रुपये भरायला सांगितलं तर गाडी घेतो तर आपली इथं मग आपली शेवटी सांग आपली राहती तर मग बेस सांग लोकांच्यावर मेहनत करण्यापेक्षा बाल माहित काय मेहनत आहे सांग. तर आमचे म्हणा यात गेला सारसेत मागे पड्यात सुरेश ठाकरे मामाच लाग मी बाची चुलत म्हणजे काका मोठवाची अशी बहीण शिकला ग आघायची आणेल त्याची त्यांनी विचारणार एक त्या फार महत्वाचं आहे का त्यांनी 1,000 रुपये असं 10,000 रुपये त्या मागले ना ते 10,000 रुपये त्यांनी ना पावसाळ्यात दिले ना ते एक फार महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं ना का तो ते 10,000 रुपये देता नाही ना तर मला मॅजिक नाही घ्यावा ते म्हणजे ते टायमात देणं ना परिस्थिती ज्याची गरीब आहे ना त्याला पैसे कोण नाही दे आजकाल विचारता तोंडावर समजा काय तू पण आज मोटरसायकल आहे ना तर तुला माझी घेऊन जाणार गाडी असं सांगतील असं वाटेल मग एकदा तरी पण नाही हवी ना ते नाही रे मला काम आहे रे बायको इकडावर होत आहे रे बा नाही देऊन दे रे असं तर म्हणजे तसं आहे. तर त्यांनी ते दिलं ना तर बा आमची सायकल घेऊन काय काय जातील तर सांची नाही आला म्हणजे 10,000 रुपये घेऊन यायचं तर दुसरी ती वस्ती राहिला ना मागे पाडायची आला ते 10,000 रुपये सकून 35 झालं मग मामाशी तिकडशी पण मागलं थोडं असं करून ना 50,000 रुपये भरलं ना त्या हे सांग का तुला गाडी कोणती पाहिजे तर त्याच्या आधी पण मी मॅजिक चालवत होतो ना तर म्हणजे सांगा मला तर काली कलरची मॅजिक हवी तर का फार वेटिंग तू कोणा पण वेटिंग ठेव पण मला अशी कालीच कलरची दे मग त्याही विचार केला हवा तर नाही तर त्याही मला ना एखाद महिन्यात अशी ना म्हणजे भरल्यानंतर मॅजिक दिली अवेलेबल करून पण तुला त्याही काय केला कमिशनचं 5,000 त्याला भेटत नाही हो तर त्याही मला अजून फोन केला का 5,000 मला म्हणजे आमचं वाढलं आहे रेट ते 5,000 भरायला मी आता जेमतेम 50,000 तुम्हाला दिलं करून आता खाया जेव्हा पावसाला जाण्याचा टाइम ना ते तुला 50,000 रुपये कडे 2013ची गोष्टी हा बाई 50,000 रुपये तुला दिलं कोणा 55 करा मी असलं सांग आया म्हण मामाला विचार ना हवं पैसे तर सांगतो मामाने सांगला विचारला असं काय आमच्या गावकीचे पैसे आमचे गाव करायचे तर तुला 5,000 रुपये भेटते पण ते व्याज घेते महिन्याचे 500 रुपये द्यावर घेते का ते दे आता आखा हो दिला आहे ना एकदम ते मी 5,000 रुपये घेतलं ना नेन दिलं मी थोड्यात बुकिंग ना तर कराय रवी गिंभलला त्याने पण मला मदत केली म्हणजे तो माझ्यासोबत आला तिथपर्यंत ना तसं ना गाडी आणायची ना मग मी तर स्कॉर्पिओवर म्हणजे आता गाडी आहे मी स्कॉर्पिओवर होतो विक्रमगडचे तर म्हणजे काय मला थोडं तरी पैसे सोडवून ठेवायला लागते ना गाड्या आणायच्या आहे तर डिझेल तर मी त्याचं त्याच्यावर भरेल हा एखाद महिना ना तर त्याचे ते पैसे मला भेटले 6,000 रुपये तेच ना आईशी पण आमचे काय करेल
ही दोघा हूँ गणपतीचे टाइम ना तर ही वसईला दोघा कामाला जाईल काय गाडी हो येईल 12,000-15,000 रुपये हप्ता आहे तर पोशाख कसा भरेल ना काय करेल ना ते 5,000 रुपये वेजी घेतील ना त्याला 1 महिन्यानंतर द्यायचा हा तर ते कसं द्यायचं ती कामाला जातील ना गाडीत फोन आला ना गाडी सांगा आली मापा पैसा होता ते घेतले ना मी तसं ऑर्डर तर मी गेलो बॉयसरला तिथून ती ऑर्डर घेतली ना तुला सांगा तलोजाला जायला लागेल नवी मुंबईला गाड्या नाही तिकडं म्हणजे कमल मोटर्सचा गोडाऊन तर आहे ना तर मुंबईला मी रवी गिंभलदा त्याला सांगला ना जायचं आहे म्हणतं रवीदा आला हा माझ्यासोबत आला कल्याणला गेलो तुमची गेलो गाडी घ्यायला ना ते गाडी घेतली ना आखादी जेवेल ना रवीदा ना गाडी घेतली तिकडशीच हार ना त्या गाडीत घेतला सगळ्या गाडीत तर डिझेल काहीतरी ना 2,000चा टाकेला होता तो डिझेल होता रवीदा डोक्यात जेवून थांब जेवून बेवून डिझेल टाकून ना इकडे माझं एक दोघं मित्र होतं तेव्हा वाटेर तसा गाडी घेऊन येत आहे तर मी रविदाला घरी ना ते सोडला ना मी एक थंड आता हे वाटेर आहे एक त्याच्यासाठी थम्सअप घेतला एक नारळ घेतला ना हार घेईन ना 10 वाजाय पोहोचलो ना आमच्या इथं फरशीवर वाटेर पाक्यावर काही येईल आलं तसे तेव्हा बसलं मस्त असा गाडी आणली मी घेऊन आलो गाडी ठेवली तर रातची ना गणपतीच्या टायमात पाणी तर नाही पडे ना एक दिवस दवसा पड तर रातची उठ 2 वाजता नांग गाडी शेवटी आपली गाडी ना मला असं होईल का काही उजेड ना काही गाडी काढा शेवटी आपल्या ही गाडी घेतलेली आहे लोकांना अंगठी तर बेस आठवला कारण असं आपल्या गाडी नवीन म्हणजे मला असं काही उजेड ना काही रस्त्यावर काढा एकदा तर 2ला उठून नांग नाही उजेड परत गाडी आहे सांगण्यात परत एकदा 4 वाजता उठून ना पुसलं गाडी ना त्या दव पडत जसे तसा माझा मित्र आहे तर देव रसिकवर ठा त्याला अरे बाहू तिकडे आहे ना कोणी नाही ये ना नारिल असा तू फोन करा बयाने माझे मोठा आहे तर नारिल फोडायचं त्याला 6 वाजतापाशीच फोन अंधेरी यो आला याने ना पण गावातल्या माणसाला ना जे आपले आणू ना गाडी तर दुःख वाटत असा एक जण माणूस ना कमीच उठून आला अंधेरीत ना असं म्हणजे कमरेवर हात ठेव असं माग असं नांगून ना गेला म्हणजे त्याला असं वाटत हा काय यो गरीब परिस्थिती त्यांनी गाडी घेतली ना असा तर तो म्हणजे चोरीत नांगून ना गेला असा समोर बोलन तर नाही बेस असा गेला ना म्हणजे तो रसिकदाला वाहरला रसिकदाने नारेल फोडला मी गाडी काढली तर तुला सांग ना मापाय ना अख्खा डिझेल बिल टाकून गाडी आणून मापा 100 रुपये घर खोडून म्हणजे खोटा नाही सांग 100 रुपये होतं ते मी दुकानात गेलो पहिलं सुट्ट केले तर म्हणजे आता वारसा बसतील डिझेल तर होता गाडीत ना त्याचं मला टेन्शन नाही ना गाडीत ना मागं ना सीट नाही ते स्टूल पण घ्या माझ्याकडे नाही पैसे तर मी होतं सुग्राम राहते ना त्याने मॅजिक घेतली त्याचं ते स्टूल मॉडेल होतं ते त्याने काढून ठेवलं त्याला विचारलं असं माझ्याकडे हा ते मी बांधून दोरे खेळ ना मागं 2 सीटा बसायला केला ना तसा करून ना मी झालं तर मी तुला सांग काय ते अशी गाडी येई ना मोठी ना त्याखाली खडे उडत ना गाडीची लागत ना तरी थांबायचा पटकन लागायचा म्हणजे कुठे लागलाय काय नवीन स्वतःची कमाईची ना सिटी गाडी मी कसा धंदा लाईन मध्ये होतो ना म्हणजे माझा स्टॉप झालाच नाही मी काय ना मग रेतीवाले ना थोड्यात माहित ना तिकडे जात गायमुख नागला वाघबिल तर मी इकडचे ते त्याला सोडाय जाईन कायमचाच तर तीच माझी बांधील भाडी दुसऱ्याच्या गाडीवर जरी होतं तरी माझी विजिक चालत होत तरी तर त्याला मी सोडाय जाईन तर मी आशिष इथं बोललो तुंगार फाट्याला कामाला ते दिस काय गाड्या नेला आहे सा तर त्याही तथ नांगली मग इथं ती कामावरच त्याच्यानंतर इकडे आले तर मी 1 महिन्यात ना 2 तारखेला मी गाड्या नेला दुसरे 2 महिन्यात म्हणजे दुसऱ्या 2 तारखेला हप्ता ये महिन्यात आली 2 तारखेला हप्ता मी ते 12,000-15,000 रुपये हप्ता पण केला त्याला सीट कवरा 2,000 का 2,200 रुपयाची मागच्या सीटा बनवल्या ते मामाशीचं 5,000 रुपये घेतील ते पण त्याला रिटर्न दिलं व्याजासाठी 5,500 रुपये करून ना अशी तिकडची आली कामाला तर आम्ही म्हणजे एक मंदिरात जा म्हणून जीवधनीला मंगा 1 महिन्यावर गेलो त्यांची फार मेहनत आहे फार मेहनत पण म्हणजे त्याशिवाय या उभात न राहतात आता तेच आहे ना म्हणजे आज पण हे सगळं आहे ती आता विचार कर ना आता दुसरा धंदाच नाही होता का तोच फक्त हो एकूच धंदा फक्त मॅजिक चालवायचा त्यावरून त्याचा मेंटेनन्स टायरा टाकायचे ऑइल बदले या त्या हप्ता भरायचा घर चालायचं तर मी सांगू नका 4 वर्षांना घरात मी तर काही नाही आणत होऊ फक्त गाडीवर टायरा टाकत होऊ त्याचा हप्ता भरत होऊ ना म्हणजे त्यावरच ना काय राहत होतं थोडंफार घर पण अख्खा घरचा भाजीपाल्यापासून तर सगळा तेच नागत ना म्हणजे पण मी ना 2
2 वर्षात मी एकूच टाइम जेवण, म्हणजे सकाळीच उपाशी जात हूँ तर नाही चहा पण पेत का नाही काही ना, गाडी लाईनला म्हणजे मला का सांचे आला ना तर जेवायचा एक टाइम. तर माझी तब्येत पण ना असे एकदम तुझ्या नागेलो असतो तर लाईन असा एकदम म्हणजे हटून एकदम ना, कपडे तर ती जुनी पहिले आपली आखुडती ना अशी मोहब्बत पॅन्ट जुनी मी भरून हिंडा ना. माझी जोडीचं होतं ना, म्हणजे दुसऱ्याची गाडी उडावत मस्त बुटा बिटा घालून ना येते. पण आज त्याचे जेवण म्हणजे बिचारा तेवढ्यात मेहनत असं होतं, मेहनत करत होतं, पण त्या सोसायनिंग वर थोडासा हे केला, ते थोडंसं इन्व्हेस्टमेंट म्हणजे बचत करतं का सेव्हिंग करतं. तर आज मी चांगलं दिसलं तर ते टायमात असं म्हणजे ते आता पण बोटवाले सांगत म्हणजे आम्हाला तिकडे जायचं तर राजाबाबूची गाडी पाहिजे असं म्हणजे थोड्या ते खासियत म्हणजे काय होती माहिती आहे काय, मी ते गाडीत ना एम्प्लिफायर ना तो लावेल होता सिस्टीम ना, तर म्हणजे बोलायला गेला ना तर गाडी पण मी असे बनवला लाईट बीट आहे. तर मी पंपावर जर रातची गाडी उभी केली ना डिझेल भराय, माझा एक टार्गेट होता गाडी आणेल ते दिवसापासून मी 1000चा डिझेल टाकेल त्याचा, तर 1000चे खालतं काही पण पंप वाल्याला पण एवढे माहित गाडी राजापून आणली ना का डायरेक्ट 1000चा डिझेल, म्हणजे ते माहितच जो 1000ची खालती टाकायचं नाही, हा तो 1000चाच मी तो त्याला माहित होत. मग ते हायवेला पण तर गाडी रातची उभी करे ना तर बाजूची माणसा पण गाडी नांगा येते थोडीशी मॅजिक ट्रेंडलं ना, तर थोड्या ना एम्प्लिफायर लावेल ना तर अशी माणसा तिला भात कापत कोणी आवणीला पहिली राहत 1 किलोमीटर आवाज कमीच येई साऊंड सिस्टीमचा काय, म्हणजे कोणतरी आला तर म्हणजे अरे दादड्याचा पोसा आहे सा तर राजाभाऊसा, तर ना कॉलेजची पोसा ते आश्रमशाला आपली सुटत आता राजाभाऊची गाडी येईल तर ती कोणच्या पण गाडीत नाही जात ना, आपली गाडीत त्यांना थोडा तारपा पॅटर्न चालेल ना, तुम्ही तारपा धुवून ना ते वाजव असा गाडीत एम्प्लिफायर लावून, तर लोक म्हणजे वाट ठरून ना ती ओढ होती ना. मी ना भेदभाव नाही करत होतो, म्हणजे एखाद्याने मला 5 रुपये कमी दिले ना तरी मी म्हणजे डॉक्टरी माणूस राहिला आहे नाही पैसे ना यार राहून देस ते काय नाही त्याला काय नाही एखादा बाबू ओढ्याचा हा नाही थोडं अरे त्याला काय नाही ना राहून दे ना, आपलेच ना. एखादा असा पर दरवाजेचा लॉक म्हणजे दरवाजा पटकन लॉक राहा ना, माणूस घाईत उघड तोड लॉक, बाकीचे ड्रायव्हर काय सांगत पटकन समजे नाही का ते उघडत, आणि तुम्हाला समजा नाही का हँडल तोंडाला मालक खर्चा ना आपला तो धंद्यात त्या आणि आपला भांडवल आहे त्या तुटल पण ना फुटल पण, बरोबर का नाही. त्या काय नाही पॅसेंजरवर चालवत त्या मोडणारच, जर आपल्याला गाडी जपायची होती आपल्या हीच वापरायची घरगुती, तर माझ्याच ना म्हणजे ना हँडल पटकन उघडत आणि ना मोडत अरे या मोडा अरे मोडून देते 50 रुपयाला भेट आता विक्रम मोडे जाऊ का आपले 9 टाकून बसतो, माणूस खुश अरे काय नाही सांगायचं तसा करून. माणूस एखादा कोण भेटला ना अरे आजार आहे ना चल मी नाही तू टेन्शन कशा घेस तू फक्त काय हो तिकडे नाही, त्या लोकांना ती आपल्या हे दिस काढेल होतं तसं, तर म्हणजे तसं आपले वागत होतो. या कसा काय असं म्हणजे थोड्यात गाणी ना जुनी तेरे नाम गाणी किरण राशीवर आम्ही काही एक गोष्टी केला मागे व्हिडिओ करायचे थोड्यात आम्ही करता सांग सकाळी त्याला उठून जायला लागेल असं म्हणजे रोज नंबरला लावायला तर पण ते टाइमात आपल्याला असं म्हणजे आता तर नीच फार लागे असं म्हणजे उठायचं नाही करायचं आता टाइमात तुम्ही उठून रोज जा असं म्हणजे लोन ना रोडा आता ते वयात 2013 ना वय पण कमी जेमतेम 18 वर्षांची थोड्यात पुरी होते थोड्यात तो ओढे लोनचा डोक्यावर बघा टेन्शन येईल जसा माणूस उठून जाईल तर मी मनात जसा करेल का मी गोठीकरण असं म्हणजे एकदम डीपली गोठीकरण असं म्हणजे सुरुवातीपासून असं म्हणजे गोठीकरण हिसाब किरण दा आहे का तू आहे मी पहिल्यापासून असं मागेल तुम्हाला बाकी कलाकार व्हा किंवा बिझनेसमॅन व्हा मी फार जास्ती वलखन आहे ना त्याला डीपली पण आपले जवळचे आहे तर मग पडद्यावर असं जरा आला पाहिजे असं करून. तर ते गाण्याची आवड अशी काय थोड्यातच काय ते साऊंड लावून मस्तपैकी गाणी आवड होती किंवा हेमंत मढाची गाणी होती, कोली गीत होती, काला सितोडा गाणी होती काला सितोडा होती ना ती जुनी आज पण आहे काही चांगली वाटत थोड्यात ना ईश्वर माढ्याने पण धमाकूल घालेल केसेटच्या जमान्यात. मग ड्रायव्हर म्हणते तेच गाण्याने ओळख दिली ना म्हणजे थोड्यात काय होते माहित आहे काय थंडा होल काय बस राहून दे नाही पेशील तू पे बसून पे ग्लास सुंदर यो पण नाही. तर थोड्यात ना मी एक दुसऱ्याची मॅजिक चालवत होतो बॉबी म्हणून, त्याच्याहून नाव राजेश बिचारा वारला तर रॉकेल होतो ना पेट घेतला काहीतरी टेन्शन हवा बिचारे माणसं, तर त्यांनी ना त्याची मॅजिक होते ना थोड्यात आम्ही रमेशदाची ना बँड वाजते डॉलर कॅसेट मस्त म्हणजे थोड्यात आपल्याकडे विक्रमगड मधला पहिला असा ती त्याची कॅसेट दिली तर त्याचे ना बॅनर लावून ना काशात ते बाजारात म्हणजे ते गाणी लावून ना
हिंडवायला सांग तर दादा म्हणजे येशील काय असं रमेशदा एक तर दादा शब्द पहिला वापरे कोणाला तर दादा असं असं आहे ते येशील काय तर हो ना मग ते आम्ही मार्केटिंगसाठी हिंडवत होतो सांग गाडी घेणं बॅनर लावून असा दुकानात काही शिटी ना ते द्यायला तर थोड्यात ना ती आमची ओळख झाल्यानंतर तेव्हा आमचा सुधीच जाणं येणं असा झाला मग ते केशीट केली ना तशीच मग ते शिडीचा म्हणजे जमानाच गेला मग युट्यूब चाला ना तर मग थोडासा मध्ये गॅप पडला ना मग तरी पण एक दुसरा प्रोजेक्ट करायला तयार चालू करेल होता थोडा शूट करेल पण मग तो राहूनच गेला ना मग युट्यूबचा जमाना आला ना थोड्याची ना आम्ही ती रमेश दाना ती करायला लागलो तर थोड्यात गाणी ना म्हणजे तू माझी प्रेमिका दिल जाना ना ती ना केली गाणी ना तर थोड्यात म्हणजे कसा समोरचे माणसाला म्हणजे आम्ही रामभाऊ झाला रवी सर झाला किरण झाला अनिल झाला असं म्हणजे समोर कोणी पण कलाकार आणायचा ना तर त्याला आपल्या सांगायचा तू असा कर तू तसा कर मग थोड्यात कसा मी पण स्वतःनी मॅजिक घेदेल मग आम्ही बॉलेरो घेदेल तर मग गाड्या होत्या म्हणजे आम्हाला कुठं ट्रॅव्हलिंगला कुठं जायला यायला तर काही टेन्शन नाही मग माझ्या पद्धतीने मी गाड्या घेऊन जाईन तिकडची तर रामभाऊ नाही कॅमेरा घेऊन येत रवी सरांची डान्सची आयडिया किरण ना ते बरोबर आहे किरण तर मग कसं किरणचा एक गाणं बनवायचा होता मग किरणला मी या क्षेत्रात असा घेऊन आलो त्याने चांगला काम केला नाही काय प्रत्येकाची कला आहे ती आता इंडस्ट्रीमध्ये त्याचा चॅनल किंवा त्याची गाणी ट्रेंड तुमची हा कांबड्याचा सीजन कंटिन्यू या दुसरा वर्ष आहे अजूनपर्यंत आणायला कोणी पण आणेल ते क्षेत्रात ना काही करेल पण कलेवर माणूस टिकून राहत कला ना तसं काय मेहानला काय कलेवर माणूस कला त्याचे जर गुण हवं तर तो माणूस टिकून राहतो आता आम्ही थोड्यात काय विचार माहित आहे काय थोड्यात करत होतो ना तर रमेशदा ऐक ना तर म्हणजे ड्रायव्हर आलं ना म्हणजे थोडस कमी कमी लेखत असा काय अरे ड्रायव्हर असा तसा पण आमची म्हणून लाईनला ना म्हणजे बरेचसे म्हणजे विक्रम तलवाडा लाईनला जाऊ तर बरेचसा ड्रायव्हर शिकेल हा असा डेट बेट करून ड्रायव्हर करत हा तसा म्हणजे मजबूरी आहे रे म्हणजे शिक्षण तर आहे पण ते खात गाणं होल काय तर ते रमेशदानी बनवला असा मस्त लाईनी बाईनीला विक्रमगडचा मी ड्रायव्हर ना असा तर थोड्यात माझा असा काय आपल्याला ना पुढं जा ना मी ऍक्टर हो ना मी असाच हिट यात म्हणजे चुकून पण डोक्यात नाही या कल्पना पण नाही काय पण या गाणं एक करण या म्हणजे असं काय आपले वास्तविक मग एक तू ड्रायव्हर आहेस मग तो स्टोरी तुझी आहे ना तर मग त्या तूच कर असा तर थोड्यात मग आम्ही त्या गाड्या पण ड्रायव्हर आहे फार साथ दिली मॅजिक बिजिक नाही ना मग आपले दादरे तो शूट करेल तो कोणाच ते नाही गाड्या लावेल नाही तर तसं तो करेलच ना एक ना असं मोहल असा तयार करेल जास्ती गाड्या बिड्या नाका असा तयार करेल ना सुभाष भाऊची दुकान असेल तर बऱ्याच मॅजिक गिना ते ड्रायव्हर आहे ना त्याही मदत केली सांग गाड्या आणून लावल्या तिथं स्टँड तयार असा केला तसं डान्स रस्त्यावर केला गावातल्या लोकांनी पण मदत अशी केली असा सहकार्य मग त्या एक गाणं केला ना फार उपकार सांगा गेलं तर आपल्या समाज ना आपली माणसं असा कारण त्याही म्हणजे उचलूनच घेतला असा तसे मग लगेच रमेशदानी पण एक म्हणजे रमेशदानी सगळं टीमने काय कॉमेडी गाणं कोण करायला होता असा एक दिवस मजाक मध्ये नाचून अरे तू सांग करशील मग पोरगी झाली लोठी मग सरस्वतीची एंट्री झाली ना त्या भारी वेळ झाला पहिलं म्हणजे आम्ही ऍक्टर गवसात हिंडत होतो ना असं काय आपले समोरच्याला शिकवू ना जो भला डान्सर हवा तरी पण त्याला जमून आहे ना आपली समजा आपली करून पहा असा पहिला म्हणजे आपल्या आदिवासी समाजात नितेशनी डबिंग केली किंवा कॉमेडी व्हिडिओ केली पण गाण्याच्या स्वरूपात म्हणजे रमेशदानी चालू केला केशीटच्या जमान्यापासून पर्यंत आता कालानुरूप कदाचित अपडेट नाही झाला किंवा त्यावर जबाबदारी काही वाढली हवी काय कारण हवं प्रत्येकाचा ट्रेंड आहे जाई येई रहच बरोबर थोडासा तुम्ही आणली ती गाणी ते गाण्याने ओळख दिली म्हणजे वाहवालं ना वाहवालं म्हणजे वाहवाने वाहवा टीमनी हा हरकत नाही कलाकार घडवलं ना प्रत्येक गोष्टीत कमी नाही ठेवलं त्यांना आज वाहवाचं असं कलाकार का त्याला रायटिंग करायला सांगा म्हणजे स्टोरी करायला सांगा डायरेक्शन करायला सांगा कॅमेरा शूटर पण हा त्यातले आरबी आहे काही ते पण एक चांगलं काम आहे बेस्ट काम आहे म्हणजे त्याच्यातला ना कोणताच कलाकार कमी राहिला नाही जे वाहवामध्ये घडलं त्यातला कमी नाही म्हणजे झालं तयार झालं त्यात ना वाहवाने इतर लोकांना पण एक मोटिवेट केला असा काय करावा आपण करू शकतो बरोबर ना आपल्याला करता येईल असा थोड्यात झाली म्हणजे गाणी ती जरा मराठी गावठी शब्द नाही पण नंतर गावठी आता गावठी आणि गाण्याली आपली आदिवासी समाजाबद्दल म्हणजे प्रेम असं आहे ते ना बरोबर आपली बोली भाषा आहे किंवा या संस्कृती तुम्ही
टिकवत आहात युट्यूब क्षेत्रात जे कलाकार आहात ते किरण दाला पण मग सांगितलं का तुम्ही क्रांती करत आहात असा बरोबर. हिस्ट्रीची नोंद होईल तुमची असा बरोबर. जेव्हा कोणीतरी आठवण करेल किंवा हिस्ट्री लिहल तर तुमची नावात येत राहतील असा काही हे सुरुवात यही केली असा. तर फार मोठा चांगला योगदान आहे तुमचा. फार बेस्ट. वाहवाचे म्हणजे कलाकार आहे ना, तर म्हणजे कोठून जाते चांगलं बोलते म्हणजे इगो दाखवतच नाही. तुला वाटेल वाहवाचं कोणी पण नाही म्हणजे काही नाही त्याच्यात तसा. म्हणजे अजून पण आम्ही मघारीच आहोत. तुम्ही काहीतरी सांगा आम्ही शिकू अशी अपेक्षा आहे पब्लिक कडची. फार आम्ही मोठ्याने आम्ही सुरुवात करेल आहे तर तुम्ही आम्ही सांगून त्या करा असा नाही. म्हणजे काय अजून पण शिकू असा. तुम्ही सांगा काय पाहिजे. एवढा बारीक काम केला. एक गाडी एकाच्या गाड्या 2 गाड्या बाईक 3-4 बाईक लावला. एवढ्या गाड्या घेतल्या. आता मिरचीचा व्यवसाय केला. यात काय असं म्हणजे तोड्यातला वार्षिक इन्कम असं काय निघत गाडीवाल्याच्या हाताचा एक अंदाज? आता गाड्या पण फार वाढल्या ना आता ना. मी तुला सांगू काय आता ना 1 वर्षाचा आता जर लाईनला जर गाड्या आता चालत होय आजची घडी हो आज मी 2025 चालू आहे मग आजची घडीला ना तर म्हणजे लाईनची परिस्थिती अशी आहे ना काय एक नंबर लागत व्हा तर समज 500 पडत मुश्किल आहे. तर म्हणजे एक सांग ना लोकांचे जाण काम करण्यापेक्षा आपले स्वतःचा काम सांभाळून मनमानी कारभार असा करून तर महिन्याला काढत हो 10-15 हजार तरी करत हो बिचारा. त्यात तू अजून मेंटेनन्स पण येतो असं पण सांगायला हरकत नाही ना. ज्याच्या काय आता नवीन इको काय घेत हा तो थोडीफार भाडी भेटत होई ना जरा माणूस पण चांगला हवा. त्याचा म्हणजे स्वभावाची पण फार गरज लाग. माणसाची माणुसकी पण फार लाग ना. सहनशीलता पण फार लाग या क्षेत्रात. युट्यूब क्षेत्रात आपले पहिल्यापासूनच जसं म्हणजे व्हिडिओ वगैरे टाकू तर त्या ठिकाणी पण या फार असा म्हणजे इम्प्रेस केलास मला का मी तुझ्या जवळ आलो व्हिडिओ शेती असा म्हणजे मी आज पण पोसायला सांगा का शिक्षण हे आपला शिक्षणातून नोकरी मिळत हवी तर रोजगाराचं साधन आहे. मेन आहे म्हणजे आपला शेती करून तर खान जगून नाही तर नाही म्हणजे शेतीशी जोडून आहे. आज पण आलो तर ना हाफ चड्डीवर आहे फक्त दाखवायचं असं म्हणजे कार्यक्रम राहिला तर बुटा भरून जाणार म्हणजे आम्ही कमी बरोबर सांगा. म्हणजे त्यात गोट काय आहे माहिती आहे ना शेतकरी आपले शेवटी आपल्या साधं मातीतलं माणूस बरोबर आहे. पण लोकांनी आपल्याला सांगितलं का तुम्ही हिरो आहात ना ते त्यांनी दिलेली देण आहे तर हिरो त्यांनी जर सांगितलं का माझी लग्नात ये तू माझी लग्नात माझे हिरो पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला हिरो बनून जायचा. असं सांगेल का शेटचे कामावर जाऊ तर त्याच्यासाठी थोडा वेळ शेट पण बनायचा. जमिनीला शेतकऱ्याची गरज आहे. शेतकरी राहील तर जमिनीचा उपयोग करत तर त्याला शेतकरी बनायचा असा बरोबर का नाही. आज म्हणजे सांगायला ना म्हणजे मला ना इंटरेस्ट फार. मी कुठं जाईन ना मी एक तुला सांग खानवेलचा गट एक रमेश भाई कोंबडी त्याला सांगत रमेश भाई तर तो ना शिकेल पण नाही तर मी माझी मॅजिक घेऊन जाईन तर मी असं नाही का मी घेतलेला आहे तर मी फार मोठा नाही तरी पण मी अनुभव घे त्याच्या जोडीला बस दुसऱ्या सोबत जाण तर तो समोरचा माणूस काय आहे त्याची हिस्ट्री अरे व्यवसाय आहे तर तो माणूस ना शिकेल पण नाही. त्याच्याकडे JCB स्कॉर्पिओ बंगला तर मग कसा काय तर मग आता धंद्याच नाही तर मग त्यांनी असं नाही का त्यांनी दारू विकेल होई तर आपल्याही दारू विकावा माझा उद्देश. पण त्यांनी तो जर शिकेल नाही म्हणा एवढा पुढाला मग आपल्या हे काय आपल्या पुढे काय तसं तर मी एक गाडी घेतली मी बाईक नाही घेतली काय बाईक घेणं मी जरा मजा मारेन मी त्या नाही केलं. मी काय केलं आम्ही बासी दोघं गोठी करू आमचा बासी एवढा जमना बाना आपले बोलेरो घेईन ना तर ये गाडीवर ड्रायव्हर ठेवून मी तर हिंडत आहो बाहेर. मी गेलो बाहेर ना तर गोव्याचा भाडा मारला ना तर 2 दिवसात रिटर्न आलो ना तर मी 10,000 रुपये तर घेऊन येईन असे ना. तर मी जशी मॅजिक नील केली ना 48 शब्द होतं 4 वर्षाचं मी लगेच 2 महिने एकदाच भलो लवकर नील केले ना तसंच अजून पुढं 4 महिने जात नाहीत. मी बोलेरो घेतली सेकंड हो बोलेरो घेतल्यानंतर मला असं वाटतं अरे आपली तर बूट मग आता थोडी परिस्थिती बदला बुटा घालून ना आपली तसं तसं हिंडू तर बेस नाही. मी बास आपली कसं नांगराला धरून बेस नाही मी तसा आता 1 महिना आहे ना तर लगेच ट्रॅक्टर घेतला एक बासचेसाठी ट्रॅक्टर घेतला बोलेरो पण लॉकडाऊन ना कोणत्या तारखेला लॉकडाऊन होते 19 कोणत्या तारखेला काहीतरी होलीचे टाइम आले ना होलीचे नंतर होते रे होलीच्या आधीच ना रे आधीच ना फेब्रुवारी महिन्यात थोड्यात ना तर गाडीचे पैसे ना संक्रांतीच्या टायमाला काहीतरी ना संक्रांत झाली ना लगेच आम्ही पण तर गाडी गाडीचं ना गाडीचं मी हप्ता म्हणजे अख्खं एकदाच भरलं ते बोलेरोचं मग थोड्यात ना म्हणजे मी ना 13 ना
13, 14, 15, 16, 17 मॅजिक नील के जसे बोलले ना 17 तसे 18 ना 19 लगेच 2 वर्षांना ते बोलेरोचं हप्ता अख्खं भरून टाकलं. सेकंड घेतील ना तरी पण काहीतरी मी ती 4.5-5 लाखाला घेतील. 13चा मॉडेल नाही, ही तर दुसरी, ही चौथी. ही चौथी गाडी. तर थोड्यात ना ते एकदाच मी भरलं ना. एक दिवस गेलो, तुला गोड सांग, गेलो ना, साईन घेतले ना, घेऊन आलो. तर बा विचार काय रे ही गाडी तर आपल्याच घेतली आहे सा मोटरसायकल. तर बसून पहा. त्याला ना म्हणजे गाडी चालवण्यापेक्षा ना आपली गाड्यात आपल्या घरात गाड्या कोड्या काय ना त्याची आवड म्हणजे जास्ती म्हणजे मनाला बरं वाटायचं सांग. काय आपल्या घरात वस्तू किती आहे सांग. त्याला असं नाही आज पण ना पुढं काही पण नाही बसेल, मागच्या डिकेत बसेल ना, बसलात तर मधल्या सीटवर, नाही तर काही पण नाही बसेल पुढं. गाडी चालू का नाही मोटरसायकल तरी तर तीच ऐक ना गोट काय झालं तर आणली. तर माझं जरा पाय नाही टेकत आहे. तर मी हे काय केलं, भाऊजी आहे तो इंगे भाऊजी माझा मित्रच आहे. कारण याची गाडी म्हणून चालवायची इच्छा हवी अशी, पण पाय नाही पुरेसा करेल. नारळ फोडून घेतला. अजून एक दिवस गेलो बॉयसर असे येताना विक्रमंडालो ना, हाणावर मग होते गाडीची डिकेतच डॉक्युमेंट. तर सांग हो काढ ना. घेतली ना, दुसरी एक ऍक्टिव्हा घेतली ना, घेऊन आलो ना. परत आता 1-2 दिवसांना लगेच दुसरी गाडी आणली. तर ही सांग कोण आली, ही पण आपलीच आहे, ही तुला मला ना, ही तुला असा मीच कोणा खिंडू गाडी बरोबर काय. तर त्याला माहिती ऍक्टिव्हा आणून दिली. तर तो मस्त हळूहळू काढ असा हिंडून पण येत होता. दोन्ही दिवस ना बंदूक ठेवला. ऍक्टिव्हाचा कसा बंद ठेवला ना, कसा ना असा पिलवडला पटकन पकड ना. तसा शिक माणूस बंधू सुद्धा म्हणून मला सांची जायचा विरारचा भाडा, मी विरारला जायची तयारी. तर मी काय केला, तुला ही चालू करून ठेवून दे, थोडा ऑइल चढून दे, मग तू काढतोस ना असा हिंडून येतोस. अरे चालू केली एकदा ना, तो एकदा नाही त्या साबरी डायरेक्ट गाडीला काय नाही होतील ना, बाबास लोक काय नाही होतील ना. त्यांनी ते दिसापायशी ती गाडी ठेवली ना चढून. नाही तो ते स्कूटीला हात पण लाव काय नाही, दुसऱ्याला तर नाही देऊन दे ती गाडी. ती एक तर हिंडवत होतो मी. तर ती गाडी मग लोनवर होती ना, 3 वर्षाचा लोन. थोड्यातच लॉकडाऊन घेतली गाडी ना, लॉकडाऊन लागले. तर त्या लॉकडाऊन मध्ये त्या गाडी तैशी झाकून तर आता पण 5 वर्ष झाले आहे. ती गाडीला त्याला नंबर प्लेट पण नाही लावला ना, टायर पण ते ना त्या तसाच झाकूनच आहे. नाही मी हिंडवत होतो मध्ये मध्ये वापरते मी. तर माझे कसं साईन पण आहे ना वापराय, तीच मी वापर. तर ते तशी तर तो हात पण आला. पण मला ते गोष्टीच्या खुशी आहे का बसले मी गाडी घेऊन दिली आहे ना. आता तो हिंडव का नाही तो त्याचा प्रश्न. पण मला आता ते दुःख नाही का मी चांगला हिंड ना, त्याला काहीच नाही घेऊन देतो. तसं आता नाही वाटत. मी त्याच्यासाठी मी घेऊन दिला. मी त्याचा विचार कर घरचे बारीक थोडी मेहनत केली. आता त्याला समाधान हवा, समाधान हवा. म्हणजे बसला आमचे ना ओढा विश्वास आहे मावर ना, का मी असं नाही करत. पण एक उदाहरण सांगा का बा नाही आज आपली जागा अख्खा विकायची आपली काय करू, तर त्याला ओढा विश्वास आहे का तो उद्या पण तयार होल विकायला. काय हा चालेल विकू, ओढा विश्वास हा. म्हणजे ज्या गोष्टी मी करत आलो ना तर त्या म्हणजे केल्या. तर लॉकडाऊन मध्ये मी काय केला, अरे ते गाडी पण येईल करे या ना, बाईक एकदाच आणल्या ना, मग लॉकडाऊन आला लागला नाही गाडीचा धंदा. पण थोड्यात महिना म्हणजे पोल्ट्री फार्म बनवायचा. आता माती पण टाकेला आहे, ते ढीग दिसत ते माती पण टाकेला आहे. पोल्ट्री फार्म पण मस्त बनवून घरचे ह्याला व्यवसाय होल. बाहेर कशा कामाला आमचे 2 गाड्या होत्या, बासी आमचे वसईला कामाला जात. तर त्याची गोष्ट सांगा मला. एक दिवस मी सकाळीच गेलो तर बाबासी नाही होते आमचे तिथं बासी. पण मी ह्या नांगली ना, तर माणसाना जेवणाचा डबा करून ना तुंगार फाटेल मोहन तुंगार फाटेल जे जेवणाचा डबा घेणार राहत ना वाठेरत. त्या कोणासाठी आपले पोसायसाठी पोसाय चालत राहत. कॉलेज करत, कोणी काय करत, कोणी चांगल्या चांगल्या गाड्या हिंडवत. कोण येईल ना मला, कोण नेल कामाला ना, दिसभर तिकडे काम लावल ना, सांचे पैसे देईल. त्याच्यासाठी डबा घेईन नाही, अंगात कपडे बेस नाही, केसाचा ठिकाणा नाही, कुठले तू नांगभर ना, हातात डबा घेईन ना वाटेल इकून येईल काय, यो येईल काय, तो नेल काय कामावर असा. म्हणजे तर ती परिस्थिती नांग तो ओढा वेट वाटला ना मला. आमच्या आई होती तुंगार फाटायला कामाला. मी आलो घरी ना, मी फोन केला, मी म्हण तुम्हाला नाही येत आहो. मी आणाय गेलो तुंगार फाटायला गाडी घेईन ना, तर त्याने गाडी घेऊन आलो ना. ते दिसापायशी मी त्याला कामावरच नाही घालवला ना. थोड्यासारखा पोल्ट्री बनवून ना त्याला त्या तरी सांभाळायला असं मी. पण हा म्हणजे कसं आपल्या हे जायचं आहे, ते घरच्या माणसाला पण घेऊन जायचं पुढे असा. त्याची मुलं आपल्या हो ना. तर थोड्यात ना नेमका थोड्यात कोरोना आणला, तो सांग कोंबड्यावरच ती गाडत नेन. तू सांग जे याच्यावर बंदी आहे तो धंदा कसा करशील तू. मग आता 19चा मी वाट हेरला, 19चा वाट हेरला तर नाही ना. विसलं आपल्याला काय पैसे राहत आहे तर काय थारा आहे. घेतला घराला काम चालू. आता तो पाड्यात घर आहे तो.
द्यायला सुरुवात केली. मी त्याला म्हणजे बांधून असा ठेवला. पैसे तर अडकून राहिले. मग विश्लेषण लॉकडाऊन मग विचार काय केला, आता त्याचा होता सोडून दिला. मग मी थोडा म्हणजे मग आता लाईन तर आपली गाड्याच येते भाड्यावर ना, ते एक ड्रायव्हर ठेवेल ते मॅजिक करणं ते ये सा. मग मी गेल्या वर्षी मग भाडीनं ती जास्ती झालं ना, तर मग ती व्हाईटवाली गाडी ना सांगा मी किती बोलेरो ती मी विकली. म्हणजे कसा थोडासा म्हणजे गाडी चांगली होती, पण मला एक 13चा मॉडेल ना जरा कमी वापरेल गाडी भेटली ना, तर मग ती मी काढली लगेच ना, ही घेतली ना. तसंच दुसरं थोडंसं म्हणजे 5-6 महिने जात नाही ना, दुसरी एक टवेरा घेतली. माझी भाडी पण वाढली ना बाहेरची टुरिस्टची. मी लाईनला गाडी चालवायचा बंदच केला. थोडा लोकांचा फिरवचा तर तसा काय नाही. पण आज पण मी स्वतःतून नागेच ना, भाडी तर तुमच्याकडे राहतं बोटवाले नाही मीची म्हणजे तर तो म्हणजे आज पण मी स्वतः भाडी मारा ड्रायव्हर होऊन जात. पण आता कसा वाडीचा हो नांगायला लागे ना, ते जास्ती कोण ड्रायव्हर घाल. पण नाही राहिला तर कसा आखा काम जमना, दियाचा पंप आसडून ना भरायचे कपडे ना चाललाय नागपूर पुणा तिकडं औरंगाबाद 2-2 दिवसावर रिटर्न यायचा. त्रासून थोडा केला सहन पहिल्यापासून धंद्यातच धंद्यात फार धंदाच करायचा. आपल्याकडे महार वाढायला ते धंदा करून कमावला, आपल्याला काहीतरी करायला लागलं. आता ना ते माणसाकडे मी खानविकायचं का तो कसा वर आला न शिकलेला माणूस, तर तसा मी मग माझा मित्र झाला आता चारोटीला, तर तो नरेश झाला. मग ते विसुदा हिंडले नांगला, ते नरेश झाला. मग नरेश आता तो प्रवीण पवार ते झालं. तर मग ते ना वाडे लावत. मग नरेश आला माझा अजून दुसरं मित्र ते हो लावत. तर तुमच्याकडे कोणी करा, तर मी एक दिवस सांगून आलो काय, तर माझा कसा सनकी कारभार आहे. म्हणजे असं नाही काय विचार करून ना मंगा करायचा तसं गेलो नांगून आलो. चालेल मी लावा लगेच आलो. आपली मिरची लावायची काय सांग झाला तुला मिरची लावायला थांब ना. आणला त्यांना सांगा तुम्ही आणा ट्रॅक्टर आणला. त्या इकडची दुसऱ्याची एकाच जागा विचारली तिकडून भाड्याने यायची वाडीच्या बाजूला भाड्याने ठेवली. लगेच ट्रॅक्टर लावला. भाड्याची माणसा विचार करत का एवढा ट्रॅक्टर लावलं तर एखाद सेटची काहीतरी करत हो असं. पण ते आपला कसा आता माणसाला थोडासा यो येई ना. माझे घराचा काम चालू होता राहील ते काम, त्या काम चालू अजून तर आहेत ते बाकी. पण त्या काम चालू ना 2 गाड्या एकदाच यो घेऊन आला ना, परत अजून यो इकडे करायला लावला. तर असं कोणातरी ये जा ते आणला. लगेच गेल्या वर्षी मी ते ट्रॅक्टर त्या दिली फिरवून ना, त्याची आयडिया सगळी बिचारा सगळं पाईप बीप हॉल मारायपासून दाखवलं. आपल्याला काय माहित होता त्याला काहीच नाही. पण रिक्स असा पैसे तर इन्व्हेस्ट केलं हो आपल्या हे रिक्स त्याही मदत केली भरपूर असा. गेली वर्षी कसं लास्टला थोडीशी मिरची माझी गेली, पण मला त्यात शिकाय भेटणार काय, जर पाणी नाही राहिलं तर ती मिरची जात आहे. पाणी फार गरजेचं आहे. तर माझा मोबदला तरी काढून दिला असा, म्हणजे मला लॉस नाही घालवला शेतीने. तर मग यंदा कॉन्फिडन्स आला असा का अजून करावा. तर हे क्षेत्रात म्हणजे शिकायची आवड जास्त. म्हणजे ना महिना धंदे कशासाठी मी टिकवून ठेवून माहित आहे काय. आज मी सांगा मी तर फार स्टार झाला. मला तर लोकांना इकडे तिकडे लग्नात वाहत, लोक सेल्फी काढत. तर मी हे सोडला पाहिजे. पण काय आहे भले स्टार आज बसून आहात बॉलिवूडचं आपले काय काहीच नाही.